आता सर्वात मोठी बातमी समोर येते। अतिवृष्टीचे पंचनामे तातडीने करण्याचे तहसीलदार सांगोला यांना आदेश। दीपक आबा साळुंखे पाटील यांचे शिष्टमंडळ निवेदनाद्वारे तहसीलदार यांची भेट घेतात। रात्रीचे आदेश सादर। सांगोला तालुक्यामध्ये गेल्या 1 महिन्यापासून अतिवृष्टी चालू आहे, परंतु घेरडी आणि जवळा मंडळामध्ये पर्जन्यमापक यांचा बिघाड असल्याने यामुळे कोणत्याही प्रकारची अतिवृष्टीची नोंद शासनाला आढळलेली नाही। यामुळे वंचित असलेले घेरडी सर्कल आणि जवळा या भागातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीला तोंड देत असताना आपला नुकसान याची सरकाराकडे कुठलीही नोंद नाही अशी कृषी विभागाच्या म्हणण्यामध्ये आले। परंतु या भागातील दीपक आबा साळुंखे पाटील यांचे शिष्टमंडळ घेरडी गावचे माजी सरपंच दिलीपरावजी मोठे, त्याचबरोबर पारेगावचे माजी सरपंच संतोष पाटील, डिस्कळ गावचे माजी सरपंच चंद्रकांत करांडे, त्याचबरोबर हवेशीवाडीचे मंडळ पदाधिकारी, त्याचबरोबर इतर सर्व महिला पदाधिकारी या सर्वांनी मिळून आज सांगोला तालुक्यातील तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे आपल्या भागातील शेतकऱ्यांची अतिशय मोठी हानी झाली आहे। त्याचबरोबर संपूर्ण पिकामध्ये पाणी पसरले आहे, संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहे अशी परिस्थिती असताना प्रशासनाकडून कोणतीच हालचाल होत नाही हे लक्षात घेताच ही संपूर्ण माहिती निवेदनाद्वारे शिष्टमंडळाने तहसीलदार यांना दिले। त्याचबरोबर तातडीने पंचनामे करावे अशी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। यावेळी तहसीलदार यांच्या समोरून शिष्टमंडळाने सांगोला तालुक्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांना फोनवरून माहिती देत असताना सांगितले की आम्ही आता इथून उठणार नाही। आम्ही सर्वजण शेतकरी मंडळी सर्व पदाधिकारी सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे। यामुळे तातडीने यांना पंचनामे करावे अशी आपण त्यांना सूचना द्यावी। त्याचबरोबर या सूचनेचे प्रशासन पालन करावा अशी विनंती केली असता तहसीलदार साहेब यांनी तातडीने पंचनामे करावे असा आदेश आमच्या शिष्टमंडळाच्या समोरच स्वतःच्या सही करून आमच्या समोर सादर केला। त्यामुळे आम्ही सर्वजण शिष्टमंडळ व सर्व शेतकरी मंडळ यामुळे 100% यांच्या शाळेच्या आवाजामध्ये त्यांच्या आदेशाचे स्वागत केले। या पुढच्या काळामध्ये तातडीने कृषी सहाय्यक अधिकारी, तलाठी, त्याचबरोबर या समितीमधील सर्व घटक या सर्वांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे पंचनामे करावे अशी सर्वांनी भावना व्यक्त केली आहे। पूर्ण पीक आमचं जे आता थोडासा आलेला घास होता तो हा घास हिसकावून नेलेला आहे। त्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्ग या ठिकाणी संपूर्ण पीक पाण्यात गेल्यामुळं मोठं शेतीचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे येणारं जे पीक आहे ते पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळं मोठ्या नुकसानीला आज आमचा शेतकरी सामोरं जात आहे। परंतु गेल्या अनेक दिवसापासून आमचं पंचनामे गिरडी सर्कलमध्ये गिरडी मंडळामध्ये हे पर्जन्यमापक यंत्र बिघडल्यामुळं कोणताही सर्वे झालेला नाही, त्याचबरोबर कोणताही पंचनामा झालेला नाही। त्यामुळे सरकारनं आमच्या सर्व निवेदनामध्ये आम्ही माहिती दिली की आमच्या सर्व भागाचं गिरडी मंडळामधील सर्व गावं यांचे तातडीने पंचनामा व्हावं यासाठी आम्ही सर्वजण मंडळी निवेदन देण्यासाठी आलो आहोत। तरी तहसीलदार यांनी काय सांगितलं की दिलीपरावजी मोठे सांगतील। या ठिकाणी आल्यानंतर काल तहसीलदार साहेब घेरडीला येऊन पाहणी केली आणि आमचे निवेदन घेतल्यानंतर सहानुभूतीपूर्वक विचार करून या निवेदनाचा विचार करून लेखी पंचनामा करण्याचे आदेश आज देत आहे। अशा प्रकारचे आमच्या समोर सही करून आश्वासन दिले, त्याबद्दल माननीय तहसीलदार साहेबांचं मी घेरडी मंडळाच्या शेतकऱ्याच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आम्हाला घेरडी मंडळामध्ये झालेलं नुकसान पंचनामे करून जास्तीत जास्त ज्या प्रकारची शासकीय मदत आम्हाला मिळावी अशा प्रकारची त्यांच्याकडून मागणी केली आणि आमच्या मागणीचा सहानुभूती विचार करून आम्हाला लगेचच या पत्रावरची सही करून आदेश आणि पंचनामे करण्यात गेले। त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी नियोजन निर्माते साहेबांनी सहानुभूती विचार केला त्याबद्दल त्यांचा आभार मानतो। आणि अधिकाऱ्यांना जे संबंधित अधिकारी असतील त्यांना अधिकाऱ्यांनी विनंती आहे, कृपया कोणताही सर्वांच्या बांधावर जाऊन या ठिकाणी प्रामाणिकपणानं आपापल्या गावामध्ये जाऊन पंचनामा करायचे आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करायचं आहे। आणि मंडळामधील सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपल्या अधिकारी आले का नाही अधिकाऱ्यांना जमीन जाऊन त्यांना सर्व या ठिकाणी
नुकसान झालेलं दावायचं आहे आणि पंचनामा डोळ्यासमोर करून घ्यायचा आहे अशी या ठिकाणी या निवेदनाद्वारे मी या ठिकाणी विनंती करतो. सर्व महिला पारे आणि अंगीरकेसरी सर्वप्रथम आम्ही पारे गिरडी टेक्सळ अंगीरके सर्व महिला इथं आलेलो आहेत. तहसीलदारांना विनंती करता येईल की आता सध्याला पीक पाणी सगळं आमचं गेलेलं होतं, पाण्यात गेलेलं आहे, पंचनामा व्हावा त्याचा आणि काहीतरी त्याचा आम्हाला फायदा हो असं आम्ही तहसीलदारांना एक पत्र दिलं. त्यांनी आम्हाला सहमती दिली आणि इथून पुढे आमचे सगळे पंचनामे व्यवस्थित होतील आणि सर्व महिलांनी ते पंचनामे आपण काळजीपूर्वक तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे माहिती आहे सगळ्यांना भेटत त्यांनी पंचनामा करून घ्यावे.